काय बोलले? हा मग भाई 20 रुपये मांडवली. चला भावनो, हे बघा हा ही एंट्री आहे बरोबर अटॅच आहे तुझी. व्हिडिओ डालते वही या बाय मी व्हिडिओ डालते वही. साधारण 40 ते 50 किलो ओव्हरलोड आहे. इंदापूर नंतर डायरेक्ट उडी मारली ती म्हणजे मानगावमध्ये. आणि इथे समोरच लालबागचा राजा बसताय बघा इथे. नॅशनल हायवे 66 एक घोषणा केली आहे की बरोबर 15 तारखेला आपले जे बॉर्डर आहेत ते सगळे बंद होणार आहेत. आपल्याकडे समोसामध्ये वाटाणे टाकते, ते शेंगदाणे टाकते. कसा निले चहा छान आहे ना. दूध आहे, नो पाणी, नो पाणी, ओनली मिल्क. ऑनली मिल्क. हे बघा ही आमच्या आलेली बांगडा थाली. भावना तुम्हा सर्वांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण चेन्नईमधनं फक्त 2 ते 3 दिवस झाले आराम केला बरोबर, कारण 14 दिवसांतर आपण आलो चेन्नईमधनं मुंबईमध्ये. चेन्नईची ट्रिप आपली जी काहीतरी शिकण्यासारखी होती ती माझ्यासाठी, कारण तिथे अडचणी आली तुम्हाला माहितीच आहे, तो शेअर केल्या. तर भावानो, आता 2 दिवस आराम करून बरोबर आपल्याला भेटली बुकिंग, ती म्हणजे लालबाग ते डायरेक्टली आपल्याला जायचं आहे कारवार. बरोबर 6.25 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो भावानो आपण आता इथनं चालू करणार आहे. भावानो, गाडी आपली फायनली आपली गाडी लोड झालेली आहे आणि आपल्यासोबत येणार आहे तो म्हणजे आपला लाडका निलेश. तर भावानो, परत 6.25 किलोमीटरचा आपला जो रन आहे तो आपल्याला पूर्णपणे एका दिवसात कव्हर करायचा आहे. तर म्हणून विचार केला की आपण लवकर लवकर जाऊ. आणि ही कारवारची ट्रिप घेण्याचं फक्त एकच कारण आहे भावानो, आपली गोव्याची जी टीपी आहे ती सुद्धा आपली व्हॅलिड आहे आणि कर्नाटकची टीपी आहे ती सुद्धा आपली व्हॅलिड आहे. 12 तारखेपर्यंत कर्नाटकची टीपी आपली संपणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला ही कर्नाटकची ट्रिप आपल्याला पूर्ण करायची आहे. तर भावानो, कोणतीही वेळ वाया न जाता आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. 6.25 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो भावानो मुंबईतनं चालू करूया आणि जाऊया डायरेक्टली कारवारमध्ये. चला भावानो, घेऊया स्वामी समर्थांचं नाव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आणि गाडीला मारूया सेल्फ. तर चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया. चला 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 चला. हे बघा आता आलोय डायरेक्टली आपल्या एरियाच्या इथे, बिल्डिंगच्या इथे. कारण हे बघा आपली जी पाण्याचा बॉटल आहे ना, जार आपला खाली झालेला आहे. तर इथे घेऊन फटकन लगे डायरेक्टली पहिला निलेशला पिकअप करूया. भाई इसका पाणी का बॉटल आहे, इथे बाय जार दिए भाई, थँक्यू भाई. तर चला भाऊ याला पेमेंट करूया ऑनलाईन. व्हिडिओ डालतो वही या बाय मी व्हिडिओ डालतो वही. चला भावानो, जार घेतलाय आपण, जरा निलेशला तर जाऊन पिकअप करूया. चला चला भावानो, डायरेक्टली बाटला घेऊन इथं आपला राईट मारूया, निलेशला जाऊन पिकअप करूया. भावाने बघा निलेश बघा समोर आलेला आहे. तर भावानो, गाडी बघितल्यावरती एवढा खुश झाला निलेश, खूप म्हणजे खूप खुश झाला. असं वाटलं की वर्षभरानंतर विजूला भेटतोय. चला मित्रांनो, आपण या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आता बरोबर बघा करीवडच्या ब्रिजवरती पोहोचलोय आणि हा बघा हा निलेश आपल्या सोबत आलेला आहे. भावा कसा आहेस? तुला खूप मिस केला यार चेन्नईच्या ट्रिपमध्ये. ऍक्च्युली निलेश गेला महाकुंभ मेळ्याला गेला, बोलत होता की दादा मला जायला लागेल तिकडे. बोले ठीक आहे बा जा, तुझा तर नशीब चांगला तुला भेटलाय, तुला जावाला तुला बोलावा आलाय, तर त्याच्यामुळे तू जाऊन ये महाकुंभ मेळ्याला. चला आपण आता बरोबर बघा लालबागच्या दिशेला आपण जातोय. तर विचार करत होतो की वाशीवरनं जायचा, पण नाही, तिथून जरा टाइम जास्त लागेल, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली 28 इथून बाहेर पडणार आहे. पाहुणे बघा बरोबर आता लालबागला आहे आणि ही आहे आमची चिवडा गली लालबागची. लालबागचा राजा बरोबर याच्या 5च्या गलीमध्ये बसतो. आणि आहे तो बघा मच्छी मार्केट, जी निळी शेड आहे ही लालबागच्या राजाची मच्छी मार्केट आहे. VIP गेट हा, ते समोरच लालबागचा राजा बसतोय बघा इथे. चला भावानो, हे बघ एंट्री आहे बरोबर 28 तुझी. डायरेक्टली आपला हा डायरेक्टली बाहेर पनवेलला बाहेर पडेल डायरेक्टली पळ्यासपेठ. तर चला डायरेक्टली पहिला 28 पहिला क्रॉस करूया आणि मग मेन हायवेला लागूया NS60. भावने बघा टोलवरती पोहोचलोय 28 तुझ्या. आणि जी सगळ्यात शेवटची लाईन आहे ना, जर तुमच्याकडे जर बॅलन्स नसेल, फास्टॅगला रिचार्ज नसेल, तर तुम्ही ही जी शेवटची लाईन आहे ही लाईन तुम्ही वापरू शकता. थांबायची काही गरज येत नाही. नंतर फास्टॅगमध्ये मायनसमध्ये पैसे जातात. पण मी जेव्हा येतो तेव्हा या शेवटच्या लाईनीमध्येच आपली एंट्री करून घेतो. कारण का कधी आपल्याला समजा आपण फास्टॅगमध्ये रिचार्ज नाही केला असेल तर काहीच टेन्शन येत नाही, नंतर ते कटिंग होऊन जातात. आता ते आपल्याला साधारण 15-20 मिनिटांनी आपल्याला मेसेज येईल की फास्टॅगमध्ये पैसे कट झाले ते. चला आपण डायरेक्ट आता पळसपेठ आपण डायरेक्टली राईट टर्न मारू. आता पळसपे पाट्याला पोहोचलोय. आता तिथून खाली उतरून हा सरळ रोड आपला नॅशनल हायवे 66 काय मशीला मुंबई गोवा महामार्गामध्ये. आणि आता अपडेट वगैरे येत चालले आहेत की लवकर लवकर हा रस्ता होणार. काय बोलतो? हा रस्ता काय अजून मला वाटत नाही होईल ह्या वर्षी तरी. 2025 साली नाही होणार. गणपतीपर्यंत फक्त ते 9चे 9 दिवस चांगला करतात रोड आणि हाय जातात, नंतर परत खड्डे चालू असतात. भावनो, आपल्या आवडत्या पंपामध्ये म्हणजे इंडियनच्या पंपामध्ये जाऊन डिझेल टाक्या, पहिले गाडी फुल करूया. हे बघा इथे चला.
हा कंपनीचा पंप आहे. जेवढे कोकण हायवेला चालतात ते कुडाळ असून दे नाही तर देवगडवाले किंवा रत्नागिरीवाले किंवा गोव्यावाले हे मोस्ट ऑफ सगळेजण ह्या पंपावर येऊन डिझेल भरतात. चला मित्रांनो, बरोबर 4330 रुपयाचा आपण डिझेल टाकला. आणि मी असं विचार करत होतो की एवढ्या कमी पैशामध्ये आपली गाडी फुल कशी झाली. कारण ऑलरेडी रिझर्व लागलेला तेव्हा निलेश गाडी लोड करायला गेला कुलाब्याला, तेव्हा रिझर्व लागला. पण तरी सुद्धा गाडी बऱ्याच पैसा पुढे आली. म्हणजे साधारण 50 किलोमीटर गाडी पुढे आली रिझर्व लागून. आता फायनली डिझेल टाकून निघालोय. चला पुढे मस्त करत चहा वर मारूया. निलेशची आवडती फेवरेट चहा. चला मित्रांनो, आपण आता जस्ट आता कारपाटाचा पूल सोडला. मित्रांनो आता जस्ट आपण बघा पेन सोडलाय. जरा पहिला वजन करूया गाडीचा. हे बघा इथे वजन काट आहे बरोबर आहे. वडकळ एकदा गाडी काट्यावर टाकून बघूया. चला हो ना, जरा वजन होते. आम्हाला सांगितलेलं बरोबर 1 टनची गॅरंटी. गाडी चालवताना असं वाटते ना 1600-1700 किलो माल असेल. चेक करूया पहिला. बघा मित्रांनो, बघा त्या साईडला समोर तो फुल गाडीचं आपलं वजन आहे 3530 आणि हे भेटलेलं आहे बरोबर आपला 1300 किलो वजन आहे. बघा खाली दिसतंय तुम्हाला. चला याला पेमेंट देऊया. चला पेमेंट तर दिलं त्याला. बघा पुढे जाऊन काय कसं होईल काय नाही. निलेश भाऊ 1300 किलो वजन झाला, 1350 आपल्या या मालाचा. आणि आपल्याला गॅरंटी दिलेली 1 टन गॅरंटी. हो ना, वडका क्रॉस केलाय. निलेश गेलाय जरा कोल्ड्रिंक आणायला. कारण निलेश मला बोलला की दादा चहा नको पिऊया, फक्त जरा कोल्ड्रिंक पिऊन लगेच नाही घ्या. जरा ऊन जरा कमी होते त्याची वाट बघतोय. कारण जरा पाठीमध्ये टायर आहेत ना ते वाहून जाम म्हणजे जाम तापले आहेत. आणि मला टायर सुद्धा टाकायचे आहेत. आता ह्या ट्रिपवर ना घरी आलो की आपण टायर आणि बाकी जे काय काम करायचं आहे ते सगळं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की काय किती खर्च येणार आहे भावांनो. जाम म्हणजे जाम खर्च येणार. जेवढा कमवलेला ना तेवढा कमवायला लागणार आहे. बॉर्डरीला बघा भावानो रोहा आणि महाड. महाड तर अजून भरपूर लांब आहे, पण भावानो इथे आता बरोबर कोलाडच्या इथे ना बरोबर रस्ता आहे रोह्याला जायला. मित्रांनो बरोबर येत्या 15 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक घोषणा केली आहे की बरोबर 15 तारखेला आपले जे बॉर्डर आहेत ते सगळे बंद होणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतं बंद होतील? बंद झाले तर उलट बरंच आहे. भावानो इंदापूरला पोहोचलोय. आता बरोबर शिमग्याची तयारी आता चालू झालेली आहे. आता हळूहळू ट्रॅफिक व्हायला चालू झाली आहे. शिमगा आता बरोबर आलाय साधारण 14 तारखेला. देव घरात येणार, देव कोकणातला. भावांनो यो बघा कुठे आलो. डायरेक्टली मानगावात. इंदापूर नंतर डायरेक्ट उडी मारली ती म्हणजे मानगावमध्ये. ती जर आपण प्रवास केला इंदापूर ते मानगाव हार्डली फक्त 12 ते 15 मिनिटं बस एवढा डिस्टन्स आहे. फक्त 7 किलोमीटरचा आपला जो अंतर आहे मध्ये इंदापूर आणि मानगाव मध्ये. बघा इथं राईटला जायला हाड, वसाळा, श्रीवर्धन, दिघी, पनवेल. अरे बापरे, पनवेल म्हणजे आपण जिथं आलो तिकडे ते बघा. चला आता बघा जस्ट आता लोणेर फाटा आपण क्रॉस नाही केला अजून, तिकडेच आहे. पण जरा समोसे बघितले, तिला पाठवतो जरा समोसे आणायला. कारण जरा भावनू जरा चहा पाठी पियालो नाही. पण निलेश बोलला की आपण टप्प्याटप्प्याने काय 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 करायचं. ठीक आहे, मोबाईल घे. पासवर्ड माहिती आहे ना तुला? चांगले समोसे आहेत, पहिल्यांदा खाणार आहे लोणेर फाट्यामधले. मित्रांनो निलेश आलेले आहे समोसा घेऊन. भाऊ कसा समोसा? हा 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 गरम आहे. किती घेतले? 3 समोसे घेतले. ओके, चटणी बिटणी सगळं घेतलं. मिरच्या घेतल्यास काय? हा घेतल्या मिरच्या घेतल्या. चला भाऊ निघ्या. लोणेर फाटा, लोणेर फाटा. भावानं बघा सूर्यास्त बघा कसा आता मावळत चाललेला आहे. असा नाश्ता काय ते करून घ्या. जे आणले आहेत निलेशने मस्त समोसे गरम आणले आहेत. चला भावानं पोट भरून मस्त नाश्ता करायला लागेल. 3 समोसे आणले बघा, मस्त खरडा चटणी. वाव बघा काय भाई मिरची त्यात काय चटणी आहे, चटणी खोबऱ्याची चटणी आहे. वाव चला नाश्ता करायला घेऊया. खरडा खरडा गरम गरम समोसा. काय समोसा गरम आहे. नाश्ता करून निघालो. 3 समोसे होते, त्यातले 1.5 मी खाल्ला, 1.5 निलेश, त्यातला अर्धा बघा तिकडे ठेवलाय. मला म्हणतो नंतर खातो. म्हणजे आता खाऊन टाक म्हणजे नंतरला रात्री जेवायचा म्हणजे टेन्शन नाही, टायमावर परफेक्ट जेवू असं म्हणजे. आपली जेवणाची जाम हालत होते प्रवासामध्ये. कधी कधी काय करतो, आपला माल फक्त आपल्या ध्यानात असतो, बाकीचा काय आपल्या ध्यानात नसतो. म्हणजे जेणेकरून म्हणजे आपला जे जेवण वगैरे आपला टाइम टेबल वगैरे, पण आपण ते आपल्यासाठी स्वतःसाठी लय हानिकारक आहे टाइम टेबल वगैरे सांभाळण्यासाठी. आता परफेक्ट भाऊ टाइमवरती जेवायचा. चला महाड MIDC बघा, ब्रिजच्या इथनं खालना जायला रस्ता आहे MIDC मध्ये. आणि बरोबर पुढेच आहे हा महाड MIDC क्रॉस केल्यानंतर पुढे लागेल आपल्याला बरोबर सावित्री नदीचा पूल लागेल. आणि
वाजल्यात आता बरोबर साधारण 7 वाजलेत. आता पुढे जाऊन मस्त जरा चहा वगैरे पिऊया पोलादपूरला त्या मामाकडे. हो चला भावानो, काळोख सुद्धा झालाय. असं जरा चहा वगैरे मारूया चला. हे बघा काळकाई हॉटेलच्या इथे मामा, इथे मामा आहेत, मामाकडे जरा चहा पिऊया चला. भावानो बघा थांबलोय. निलेशचा फेवरेट हा धाबा आहे. धाबा म्हणजे हा स्पॉट आहे. कसा आहे निलेश चहा? छान आहे ना? नो पाणी ओनली मिल्क. पाहुणे बघा काळकाई हॉटेल. नाही तर आपल्याला लावले गाडी बरोबर पार्किंगला. आणि आम्ही आता बरोबर पोलादपूरचा जो सिग्नल मेन जो जंक्शन होता या ठिकाणी महाराजांचा स्मारक आहे. तो आता जरा दिसत नाही, त्याच्यामुळे जरा पूर्वी कसा तो दिसायचा ना, तर दर्शन करून सुद्धा आम्ही बरे निघायचो. मस्त चहावर पिया आणि मग जाऊ आपल्या प्रवासाला पुढे. चला भावानो, चहा पिऊन निघालो आता डायरेक्ट जागा आपल्या प्रवासाला. बघा निल्याने बघा काय काय निलं काय काय घेतलास तू? पैसे त्यांना मी एक नोट बघा आमचं साहित्य बघा काय काय असते. हे बघा चिंगम 10 बडीशाप आहेत. त्यांना मी एक नोट दिले, मला त्यांनी 4-5 नोट दिले. आज खरा किस्सा असतो आमच्यावर. देताना आम्ही एक नोट देतो, पण रिटर्न येताना आमच्याकडे 4-5 नोट असतात. आता ठेवायची कुठे? चला आपण निघा डायरेक्टली भावनो प्रवासाला आपल्या. चला भावना बरोबर खेळला पोचलोय. चहावर मस्त मारली आणि जरा चहा पिऊन जी तरतरी आली ना, जरा गाडी चालवायला. कोकणातला असा एक गाव नावाजलेला तो म्हणजे आपला चिपळूण. रत्नागिरी जिल्ह्यामधला असा छोटासा एक गाव, प्रेमळ गाव, त्याला म्हणतात चिपळूण. हे बघा या साईडला हे बघा ते लिहिलं आहे चिपळूण नागरिक सहर्ष स्वागत करीत आहे. हा काय म्हणतात, हा ब्रिज कधी होईल होण्याचीच वाट बघतो. कारण का ह्यांना जे विचारांना त्रास होत असेल प्रवासाचा गाड्यांचा, ते वाक्यामध्ये सांगता येत नाही या लोकांना. पण भावानो आपल्याला लय त्रास होतो त्या ट्रॅफिक मध्ये. कारण आता तर आपला सीझन चालू झालेला आहे. आता चालू आहे शिमगा, त्याच्यानंतर परत नंतरला मग डायरेक्टली मे महिन्याची सुट्टी, मे महिन्याची लग्न वगैरे येतील, कार्य वगैरे सगळेजण ह्याच रोडवरनं प्रवास करणार आहेत. तर त्याच्यामुळे इथे तर ट्रॅफिकचा तर प्रॉब्लेम होणारच होणार आहे. चला मित्रांनो, आपण बघा संगमेश्वर तिथे सोडला आहे आणि ह्या साईडला आहे बरोबर देवरुख. आणि इथे आपण थांबले वगैरे या हॉटेलला फॅट फिश. आणि इथे गाडी लावली आहे पार्किंगला. भरपूर भूक लागलेली. वाजलेत बघा किती, हे बघा बरोबर 10:30. दुपारी आपण प्रवास चालू केलेला बरोबर 2:30 वाजता. तर जरा भूक लागली भरपूर. चला पहिला जाऊन जेवायला भूक लागली भावनो, जेवून घेऊया. ऑर्डर दिली का माहीत नाही काय निलेशनी, मला असं वाटते एक बांगडा थाली दिली आहे आणि एक बांगडा आणि प्लस चपात्या. आमच्या आलेली बांगडा थाली, बांगडा रस्यामध्ये मच्छी आहे मस्त की, ही रस्सा, ही सोलकढी, वाव, कांदा लिंबू वगैरे. आणि स्पेशल निलेशचा. निलेश काय आज काय मागवलास? चला आपण सुद्धा जेवायला घेऊया. कसं वाटतं मित्रांनो बघून तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भावनो. कारण भावनो कोकणात जेवतो ना, तर त्याच्यामुळे स्वाद तर लय भारी असणार. निले जरा खाऊन दाखव कसं आहे. हा काय एक नंबर. हा ना, चला आपण खाऊन बघूया. पहिला बांगडा फ्राय पुन्हा खाता आपण पहिला ग्रेव्ही मधला खाऊया, टेस्ट करून बघूया. लाजवाब. तर सोलकढी सुद्धा ट्राय करूया. लय म्हणजे लय भारी. भावनो निघूया. हे बघा जेवून मस्त निघालो. चला भावनो, भूत बघायचं. भूत मग दाखवते बघा, दिसतो तुम्हाला? हा भूत आहे भूत. भावनो जेवल्या झोपला आहे. आणि जेवण तेवढा भारी होतं ना भावनो, लय म्हणजे लय भारी होतं जेवण. कारण तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली आमचा प्लॅनिंग होता जरा चायनीज खायचा. तर मग मी बोललो की अरे चायनीज तर आपल्या मुंबईमध्ये गल्ली गोळ्यात भेटतो. मग कशाला डायरेक्टली आपण आता कोकणामध्ये जाय, तर मग आपण असते की जरा कोकणातला एकदम असा स्वाद घेऊया. आणि खाल्ल्यानंतर जेवढा बरा वाटा ना भावनो, काय तो बांगडा होता तळलेला आणि त्या रश्यातली मच्छी बांगडा, बाबा एवढा भारी होता ना, असं तुझ्या घराला जेवला असं वाटला. आणि ते जेवून नेल्या झोपला डाराडोर पंढरपूर. हा बघा कुंभकर्ण उठला बघा. झाली का झोप? आता बघा आता पोचवा पण तर राजापूरला. किती वेळ झोपलास? कमीत कमी मला असं वाटते अर्धा पाऊण तास झोपलाय. कारण आपण तो वाटूचा रस्ता वगैरे पण तो क्रॉस करत होतो. आता राजापूरला पण पोहोचून
कणकवलीला पोहोचलोय. जेवण वगैरे बघा, कारण निलेश सुद्धा आराम करत होता आणि मी पूर्णपणे गाडी चालवली बॉर्डरपर्यंत. पाहू आता बरोबर आपण आता हाय बरोबर बांदा गावाच्या इथे. ही बांदा बॉर्डर आहे. आपल्याला लागेल बरोबर पात्रादेवी बॉर्डर, आपल्या महाराष्ट्रातला शेवटचं गाव. गाडी चालवायच्या नादामध्ये ना कधी कणकवली कधी कोडा वगैरे सगळा गेला ओरस वगैरे ते समजलंच नाही. आणि थंडी सुद्धा एवढी भरपूर आहे ना, खूप म्हणजे खूप थंडी आहे. टाइम कधी कव्हर झाला मला स्वतःला समान नाही बाबा. आपण बॉर्डरला आलोय बघा, गोवा चेकपोस्ट इथला गाडी लेपला. होणे बघा निलेश आता चाललाय तिथे गोवा चेकपोस्ट इकडे एंट्री करायला. टाइम बघा गोव्यामध्ये एंट्री करायचा बरोबर 3:20 झालेत आणि आपण ह्या टायमाला आपण एंट्री करणार. तर बघा निलेश गेला तिकडे. घेतले 100 रुपये घेतले रिन्यूचे 100 रुपये. चला भाऊ नाही बघा फायनली आपली रिन्यू झालेली आहे. आता आपण प्रवास करूया डायरेक्टली आतमध्ये. निलेश बसणार आता स्टेरिंग वरती म्हणजे गाडी चालवायला, कारण कंटिन्यू आपण गाडी चालवली आहे. आता फायनली निलेश डायरेक्टली पोहोचवणार आपल्या लोकेशनला. अटल सेतू गोवा. कसिनो पाहून बघितलं कसिनो कसे आहेत गोव्याच्या पणजीमध्ये. शिव सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. मस्त आणखी झोप झाली माझी आणि आता जस्ट उठलो. आता परवर पोहोचू लोलिम बॉर्डरला, म्हणजेच आपली गोव्याची शेवटची हद्द आहे. ती डायरेक्टली आता परत कारवार लागेल, म्हणजेच कर्नाटक लागेल. कारवार सुद्धा हे कर्नाटकमध्ये तुम्हाला माहितीच आहे. तर जरा मी सुद्धा आराम केला आणि नंतर त्यांनी सुद्धा इथे येऊन आराम केला. जरा मी बोललो जरा जास्त काही घाई करू नको. पुढे आपल्याला फक्त 10 वाजता आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे. फक्त आपल्याला राहिले 20 किलोमीटर राहिलेलं आहे, जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. चला पुढे बॉर्डर क्रॉस करून पटकन लगेच जाऊया आतमध्ये. जरा बघा बॉर्डरला तर आलोय. निलेश चाललाय त्यांना एंट्री द्यायला. गोवा बॉर्डर आणि तिकडे आहे ती म्हणजे कर्नाटकची बॉर्डर. कारण निलेशच बसवलं रात्री, त्याला बोलतो आता गाडी चालव. मला जरा आराम करायचा होता, कारण मी भावानू बरोबर 12 तासात 500 किलोमीटर मी गाडी रनिंग केली. 12 तासात नॉन स्टॉप. नॉन स्टॉप. फक्त चहा पियासाठी थांबलो बस, बाकी कुठेच नाही. मग जी गाडी रेटवली सणाना पिरी डायरेक्टली गोव्याच्या बॉर्डरमध्ये. चला तेव्हा निलेश सुद्धा आता बघा आलेला. काय बोलले? हा मग भाई 20 रुपये मांडवली. चला आता डायरेक्ट पुढे कर्नाटकची बॉर्डर आहे. चला हे बघा भावानो, ही आहे कर्नाटकची बॉर्डर माजाळी. हे बघा इथे लिहिलं आहे माजाळी. तर बेवानो नावाप्रमाणे माजाळी एक नंबर बॉर्डर होती. काही अडचण वगैरे काय नाही. आता डायरेक्टली जाऊया आपल्या लोकेशनला. मित्रांनो फायनली आपला लोकेशन आलेलं आहे. हे बघा आपण ते बरोबर आलोय. बरोबर नेव्हल बेस कॅम्प नेव्हीज आहे बघा. या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे, म्हणजे याच्या आतमध्ये. मित्रांनो बरोबर 1 ते 1.5 तास थांबल्यानंतर हे बघा आपली चालली आहे गाडी आतमध्ये खाली करायला. नेव्हीचा बेस कॅम्पचा हा मोठा गेट आहे आणि त्या साईडला तो छोटावाला गेट आहे, पण इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. तर चला मित्रांनो गाडी खाली करून लगेच आपण भेटूया. भावानो आपण बघा इथे थांबलेलो बरोबर आणि बघा ही आपली गाडी आली आहे जस्ट आता गाडी खाली करून. निलेश भाऊ किती वेळ लागला गाडी खाली करायला? गाडी खाली करायला 1-1.5 तास लागला. 1-1.5 तास खाली करायला लवकर झाली गाडी, हा पण एंट्री करताना 2-3 तास गेले. भावानो कसं आहे माहितीये, ते ऍक्च्युअली नेव्हीचं मटेरियल होतं ना, तर त्याच्यामुळे ते विचारपूस भरपूर होते. कारण कुठल्याही नेव्हीच्या बेस कॅम्पमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ती प्रोसिजर तुम्हाला करून आतमध्ये जावं लागते. पण जो काम आणलेला मुंबईत ना, ते डायरेक्टली ते आपण घर सामान म्हणजे जे होता ते सोडला. ही संपूर्ण जर्नी ते आपण एका ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर भावानो जो आपला जो संपूर्ण खर्च झालाय या ट्रिपचा, फक्त आपण डिझेल टाकलेला 4,330 रुपयाचा, ते सुद्धा कुठे पनवेलमध्ये. आणि त्यानंतर आपण जो टोल वगैरे काय ह्या रूटला अजिबात अजून चालू झालेला नाही. आणि टीपीचा बघायला गेला तर टीपी आपल्या ऑलरेडी आपल्याकडे गोव्याची टीपी होती, फक्त ती रिन्यू करायची होती. रिन्यू व्हायच्यासाठी ती तुम्हाला माहितीच आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे 3-3 महिने टीपी चालते ती. तर आपली हे मार्च 31 तारखेपर्यंत आपली टीपी आहे. पण आपण केलेला मागच्या टायमाला प्रवास तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये गेला. आता कसा हा मार्च चालू होता, त्याच्यामुळे 100 रुपये आपले रिन्यू फीचे आपले 100 रुपये द्यावा लागतात तिकडे. आणि ते आपण दिल्यानंतर मग आपण तिकडे ती आपण डायरेक्ट आपल्या गोवामध्ये आपला प्रवेश झाला. आपली कर्नाटकची टीपी होती ती सुद्धा आपली व्हॅलिड होती. 12 तारखेपर्यंत आपली मार्चच्या व्हॅलिड आहे. तर त्याच्यामुळे ही जी बुकिंग आहे ती मी खास करून त्यासाठीच घेतली. आणि जी आपली बुकिंग दिली आहे ती आपला तो म्हणजे आपला पेनचा जॉन सिना 3 स्टार त्यांनी दिली आपली बुकिंग. जॉन थँक्यू सो मच बुकिंग दिल्याबद्दल. तर भावानो असा होता आपला टोटली प्रवास. मित्रांनो व्हिडिओ कशी आवडले नक्की कमेंट करा आणि आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका. तर चला लवकर भेटू आपण दुसऱ्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.